फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि तितक्याच भावूक वातावरणात पार पडला। शालेय जीवनाचा हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण करताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात भविष्यातील स्वप्न आणि शाळेप्रती कृतज्ञतेच्या भावना पाहायला मिळाल्या। या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कृष्णा फलके होते। प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक मनोज मोकासे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पूर्वतयारीबद्दल मोलाचं मार्गदर्शन केले। परीक्षेला घाबरू नका तर आत्मविश्वासाने सामोरं जा असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला। या प्रसंगी माजी तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर पाटील जंगले, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या लाडक्या शाळेला आणि शिक्षकांना निरोप देताना अनेक विद्यार्थी अत्यंत भावुक झाले होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक पवार, योगेश मोरे, संतोष बडक, किशोर घुसिंगे, भगवान जाधव, अण्णा जाधव आणि अनिल देहडे यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं नेटकं सूत्रसंचालन नितीन जंगले यांनी केले तर पुंडलिक मालकर यांनी उपस्थितांचे आभार मानले। 10वीच्या या विद्यार्थ्यांनी आता आयुष्याच्या नव्या वळणावर पाऊल ठेवलं असून त्यांना पुढील वाटचालीस शिवशाही परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे, फुलंब्री। इंटरव्ह्यूला जातो, शिक्षण घेऊन इंटरव्ह्यूला जातो, कंपनीची इंटरव्ह्यू असते, इंजिनियर म्हणून त्याला जायचं असतं। त्यावेळेस तो आईच्या पाया पडतो, आई म्हणते अरे वडिलाच्या पाया पड। त्यावेळेस त्याच्या मनामध्ये वडिलाबद्दल आस्था राहत नाही, परंतु तो आई म्हणते म्हणून मजबुरीमुळे वडिलाच्या पायाकडे जातो। त्याची इच्छा नसताना तो जातो आणि ज्यावेळेस तो इंटरव्ह्यूला त्या कंपनीमध्ये जातो, तिथे कंपनीच्या गेटच्या मध्ये ज्यावेळेस जातो त्यावेळेस कंपनीच्या बिल्डिंगच्या समोर बगीचा असतो आणि त्या बगीच्या एका झाडाचं नळी, पाण्याची नळी ती एका बाजूला पडलेली असते, ती पाणी बाहेर जातं, तो ती नळी घेतो आणि दुसऱ्या झाडाच्या आळ्यामध्ये ती लावतो आणि पुढे जातो। पुढे गेल्यानंतर तिसऱ्या मजल्यावर त्याची इंटरव्ह्यू असते। त्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर जाताना त्याच्या लक्षात येतं की या जाताना वरांड्यामध्ये अशा कुंड्या ठेवलेल्या आहेत झाडाच्या, एक कुंडी अशी पडलेली असते, तो ती कुंडी सरळ करतो, वरच्या मजल्यावर जातो, तिथे असंच एक काहीतरी कागद वगैरे असतो, तो उचलून जरा कचरापेट टाकतो आणि जिथे त्याचा इंटरव्ह्यू असते तिथे त्याच्या अगोदरच 10-15 विद्यार्थी बसलेले असतात। त्याच्या चपला ज्या ठिकाणी काढल्या असतात, काही चपला उलट्या पडलेल्या असतात, हा तिथे ती चप्पल उलटी आहे ती सरळ करतो आणि मग इंटरव्ह्यूला त्याचा नंबर ज्यावेळेस येतो 15-20 विद्यार्थ्याच्या इंटरव्ह्यू नंतर हा ज्यावेळेस मध्ये जातो, इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या कॅबिनमध्ये जातो, त्यावेळेस त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्याच्या माणसाने जो इंटरव्ह्यू घेणार असतो तो म्हणतो आता याला असं वाटतं की मला कोणते प्रश्न विचारणार आहे, याच्या मनामध्ये धाकधूक राहते आणि नोकरी तर मला करायची आहे, पण तो इंटरव्ह्यू घेणारा जो मालक असतो तो म्हणतो तुम्ही उद्यापासून कंपनीमध्ये जॉईन व्हा। त्याला प्रश्न पडतो, मला एकही प्रश्न विचारला नाही, मला एकही प्रश्न विचारला नाही आणि ती मला डायरेक्ट नोकरी देत आहे, याचं कारण काय? त्यावेळेस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।